वसई विरार महापालिकेचा घरपट्टी घोटाळा। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। राज्याच्या इतिहासात अनिल कुमार पवार यांनी वसई विरार महापालिका लुटण्याची नोंद केलेली आहे। ही बाब विद्यमान सरकारसाठी लज्जास्पद आणि सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील अपयशाचा आरसा ठरणार आहे। वसई विरार महापालिकेतील प्रशासन प्रमुख म्हणून अनिल कुमार पवार यांनी आधी बेकायदा बांधकामांना ZZ फंडाच्या वसुलीचे दर निश्चित करून अभय देण्याची भूमिका घेतली। बेकायदा बांधकाम माफियांना अभय देत असताना होणारी वसुली कमी पडत असल्यामुळे वालीव आणि सातिवली या प्रभाग समित्यांमध्ये बेकायदा बांधकामांना थेट मुख्यालयातून घरपट्टी आकारण्याची नवीन युक्ती शोधली। या युक्तीतून अनिल कुमार पवार यांनी दुहेरी फायदा घेतला। आयुक्त अनिल कुमार पवार बेकायदा बांधकामांच्या संदर्भातील कोणतीही तक्रार स्वतः हाताळत नाही। त्या संबंधी ते बेकायदा बांधकाम माफियांचे सुभेदार अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्याकडे बोट दाखवतात, हिस्सा मात्र तपासून घेतात, अशी परिस्थिती आहे। वसई विरार महापालिकेच्या घरपट्टीच्या वसुलीत प्रचंड गोंधळ आणि प्रचंड घोटाळा आहे। अनिल कुमार पवार वालीव आणि पेल्हार प्रभाग समिती अंतर्गत ज्या बांधकामांना थेट घरपट्टीची आकारणी करीत आहेत ती बांधकामं 90% बेकायदेशीर आहेत। त्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात MRTPची नोटीस बजावणं, त्या बांधकामांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, बांधकाम निष्कासित करणे, बांधकाम निष्कासित करण्यासाठी पालिकेचा जो खर्च झाला आहे त्या पैशांची दंडनीय रकमेची वसुली करणे ही कायदेशीर जबाबदारीची कर्तव्याची पूर्तता अनिल कुमार पवार यांच्याकडून झालेली नाही आणि होतही नाही। तशी पूर्तता करण्याची आयुक्त म्हणून अनिल कुमार पवार यांची भूमिका नाही। वसई विरार महापालिकेच्या प्रशासन प्रमुख पदाच्या अधिकार पदाचा गैरवापर करून अनिल कुमार पवार घरपट्टी वसुलीची मोहीम राबवत आहेत। त्याकरिता त्यांनी काही एजन्सी नेमली आहेत, 110 ठेका कामगार नेमले आहेत। कुठूनही घरपट्टीच्या नावाखाली पैसा गोळा करायचे असे अनिल कुमार पवार यांचे धोरण आहे। परंतु या धोरणाने वसई विरार शहराला अराजकतेमध्ये लोटलं आहे। घरपट्टी वसूल करण्यात अनिल कुमार पवार यांचं उद्दिष्ट स्वच्छ नाही, प्रयत्न प्रामाणिक नाहीत। त्यामुळे घरपट्टीचा मोठा घोटाळा वसई विरार महापालिकेत झालेला आहे। ज्या आयुक्त अनिल कुमार पवार यांचे घरपट्टी वसुलीमध्ये अधिक लक्ष आहे त्या अनिल कुमार पवार यांनी घरपट्टी वसुली संदर्भात रेटेबल व्हॅल्यू निश्चित केलेलं नाही। करयोग्य मूल्य निश्चित करून घेणे हे वसई विरार शहरासाठी हितवह होतं, परंतु त्या कायदेशीर प्रक्रियेला त्यांनी प्राधान्य दिलं नाही। घरपट्टीच्या डिमांड रजिस्टरचा ताळमेळ बसत नाही। प्रभाग पुस्तिका आज वसई विरार महापालिकेकडे उपलब्ध नाहीत। प्रभागनिहाय कर आकारणीच्या संदर्भात कोणताही तपशील महापालिकेने संकलित केला नाही। विशेष म्हणजे नियम 115 प्रमाणे वॉर्डनिहाय असेसमेंट रजिस्टरची नोंद आज महापालिकेकडे आहे का, याचं उत्तर वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार देऊ शकत नाही। केवळ पैसा उपलब्ध करता यावा म्हणून घरपट्टी वसुली संदर्भात 110 ठेका कामगार असताना एजन्सीची नियुक्ती करण्यात आली। बेकायदा बांधकामातील वसुली अधिक गतीने व्हावी आणि बेकायदा बांधकाम माफियांना आपण सुरक्षित आहोत अशी खात्री व्हावी याकरिता पेल्हार आणि वालीव या ठिकाणच्या बेकायदा बांधकामांना थेट मुख्यालयातून घरपट्टी आकारण्याची नवी सवलत उभी केली। मुख्यालयामध्ये घरपट्टीच्या आकारणी संदर्भात विशेष नोटीस पाठवून जी सुनावणी होते त्या सुनावणीचे निकाल म्हणजेच वसुलीचा एक आरसा आहे। वसई विरार महापालिकेच्या घरपट्टी विभागामध्ये 86 लाखांची संकलित कराच्या पैशांची चोरी झाली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चोरी केली। ती चोरी कामकाजात अनेक दिवस दिसून आली नाही। ही बाब घरपट्टीच्या वसुलीच्या कारभारात किती गोंधळाची स्थिती आहे, कशी अनियमितता आहे हे चित्र स्पष्ट होते। घरपट्टीच्या वसुलीच्या धोरणामध्ये आयुक्त अनिल कुमार पवार यांनी लेखा विभागाला नियोजनपूर्वक बाजूला ठेवलेले आहे, कारण अनिल कुमार पवार यांना त्यांच्या मर्जीने पैशांची वसुली करायची आहे आणि त्यांच्या मर्जीनेच घरपट्टीचा पैसा त्यांनी नाशिक आणि पुणे या ठिकाणाहून आणलेल्या ठेकेदारांना ठेके देण्यासाठी फायद्याच्या खरेदीसाठी वापरायचा आहे। मंत्रालयात हप्ता वाटा आणि वसई विरार लुटा याच मोहिमेअंतर्गत सध्या अनिल कुमार पवार वसई विरार महापालिकेचे प्रशासन चालवत आहेत। या लुटमारीच्या मोहिमेतील लक्ष्यांक पूर्ण करता यावा याच हेतूने अनिल कुमार पवार यांनी हितेंद्र ठाकूरांनी दिलेल्या शिव्या आणि धमकीकडे निर्लज्जपणे दुर्लक्ष केले।
वसई विरार महापालिकेमध्ये दर सोमवारी होणारी आढावा बैठक ही केवळ वसुलीच्या हिशोबाचा मेळ बसवण्यासाठीच असते असं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी नाईलाज म्हणून थेट विधानसभेत घरपट्टीचा मुद्दा उपस्थित केला, कारण अनिल कुमार पवार धंद्याच्या मुद्द्यावर हितेंद्र ठाकूरांना आणि त्यांच्या पक्षाला त्या पक्षाच्या आमदारांना जुमानत नाही हे चित्र स्पष्ट होते। यावरील तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।